नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आणि त्याच्या एसआय युनिट्सचा अभ्यास केला. त्यामध्ये आपल्याला 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आपण बघितल्या. त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की आणखी 2 सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज आहेत की ज्यांची नावं आहेत प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. प्लेन अँगल हा डी थिटा या अक्षराने दाखवतो आपण आणि सॉलिड अँगल हा डी ओहम किंवा डी ओमेगा असं आपण त्याला म्हणतो. हा प्लेन अँगल आणि हे सॉलिड अँगल हे 2 सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज आहेत आणि त्यांचे सप्लिमेंटरी युनिट्स यांचा आपण आज अभ्यास करूया. तर सुरुवात करूया पहिल्यांदा आपण प्लेन अँगलनी. प्लेन अँगल म्हणजे जो आपण आत्तापर्यंत जो अभ्यास आपण केला, जॉमेट्रीमध्ये केला असेल किंवा मॅथ्समध्ये केला असेल, सायन्समध्ये केला असेल, तो सगळा जो अभ्यास आहे तो सगळा अभ्यास हा प्लेन अँगलमध्येच केला आहे आपण, की जो आपण थिटा किंवा डी थिटा या अक्षराने आपण दाखवलेला आहे. हे जे डी जे आहे थिटाच्या अलीकडे आपण जे लावतो हे केव्हा लावतो? जर तो अँगल खूप लहान असेल, छोटा असेल, तर त्याला आपण प्रीफिक्स डी त्याला जोडतो. दिस डी इज अटॅच्ड when that value of angle is very small. त्याचप्रमाणे हा जो सॉलिड अँगल दिसतोय तुम्हाला, दिस सॉलिड अँगल इज रिटन ॲज डी ओहम किंवा डी ओमेगा. वाय दिस डी इज अटॅच्ड? बिकॉज द व्हॅल्यू ऑफ दॅट अँगल इज व्हेरी स्मॉल. व्हेन एनी फिजिकल क्वांटिटी इज व्हेरी स्मॉल, देन डी इज अटॅच्ड टू दॅट फिजिकल क्वांटिटी, जस्ट लाईक डी थिटा और डी ओमेगा. Now let us see what is plane angle first. आपण एक सर्कल काढूया. बघा आता इथे एक मी सर्कल काढतो. Suppose that this is a circle having center at this point O and this is the circle of radius R. आता तिथे आपण काय करूया, एक आर्क घेऊयात. आर्क of distance S किंवा ds म्हणूया आपण. this arc is very small, so the arc is having distance ds. d परत इथं मी जोडलं पहा. now if I join this R, then here this angle which is subtended by that radius at this center, this angle is called as प्लेन अँगल थिटा और डी थिटा. हा जो प्लेन अँगल आहे डी थिटा, छोटा अँगल आहे तो कसा काढतो आपण, त्याची व्हॅल्यू कशी काढायची? इट इज अ रेशो ऑफ दी लेंथ ऑफ दॅट आर्क अँड रेडियस ऑफ द सर्कल. त्याच्या समोरचा जो आर्क आहे डी एस, त्याची किंमत लेंथ ऑफ द आर्क आणि त्या सर्कलची रेडियस यांचा रेशो, त्याला म्हणायचं प्लेन अँगल. So what is plane angle? Plane angle is the angle subtended by this arc at the center of the circle, and it is given by the ratio of the length of the arc of the circle to the radius of the circle. तर समजा हा जो आर्क आहे ds त्याची व्हॅल्यू आहे 1 आणि ही जी रेडियस आहे त्याची पण व्हॅल्यू आहे 1. आता हे 1 मी घेतलं, त्याचं युनिट काही का असे ना, युनिट काही जरी असले तरी ते कॅन्सल होणार आहे, कारण दोघांचं युनिट सेम आहे. लेंथ ऑफ द आर्क मीटर समजा, रेडियस ऑफ द सर्कल ती पण मीटर समजा, त्यामुळे दोघांचं युनिट सेम असल्यामुळे ते कॅन्सल होणार आहे. त्यामुळे मी फक्त 1 असं लिहिलं आहे. 1/1 1 येणार. अशा वेळेस डी थिटा इज इक्वल्स टू 1 रेडियन, त्याला म्हणायचं 1 रेडियन. हे जे रेडियन आहे ते रेडियन कुठल्या सिम्बॉलनी दाखवायचं? समजा आता अँगल थिटा असेल तर त्याला रेडियन वर असं डोक्यावर त्याच्या छोटासा एक अर्धचंद्र काढायचा. म्हणजे इथं परत दाखवतो मी, थिटा अँगल त्याच्यावर असं एक अर्धचंद्र छोटासा, त्याला म्हणायचं रेडियन. तर अशा प्रकारे हा अँगल जो आहे याला म्हणायचं प्लेन अँगल. हा प्लेन अँगल 2 डायमेन्शनमध्ये आपल्याला अशा पद्धतीनं आपण मोजतो. आपण आता दुसरा जो अँगल आहे त्याचा अभ्यास करूया, तो आहे सॉलिड अँगल. हा सॉलिड अँगल जो आहे, या सॉलिड अँगलबद्दल
माहिती जेव्हा सांगायची तेव्हा 3 डायमेन्शनमध्ये आपण तो अँगल येतो. 3 डायमेन्शनमध्ये म्हणजे कसं पहा, समजा जसं मी आत्ता मगाशी एक सर्कल काढलं तसं समजा एक स्फिअर आहे. आता हा स्फिअर जो आहे, हा स्फिअर मी काही तुम्हाला आता इथं काढू शकत नाही, पण सर्कलच काढतोय. पण असं समजा की हा एक स्फिअर आहे आणि त्याचा सेंटर इथं आहे O. या स्फिअरची रेडियस आहे R. मी आता काय करणार आहे, या स्फिअरचा पृष्ठभाग जो आहे, या गोलाचा जो पृष्ठभाग आहे, सरफेस जो आहे, तिथे एक छोटासा असा एरिया घेतोय आणि तो एरिया आहे DA. आणि मी तिथं असा एक जोडतो, हे पण रेडियस R. तर असा एक शंकू तयार होतो, असा एक कोन तयार होतो, जसा आईस्क्रीमचा कोन असतो ना त्या प्रकारे. म्हणजे असा पहा, हा असा एक कोन तयार झाला. ही रेडियस आहे R आणि हे जे आहे हे आहे DA. ही किंमत आहे DA म्हणजे एरिया. त्यावेळेस इथं जो अँगल तयार झाला आहे, हा जो अँगल आहे, या अँगलला म्हणायचं सॉलिड अँगल D ओमेगा किंवा D ओहम. आणि मग त्या सॉलिड अँगलची व्हॅल्यू काढायची कशी बघूया आपण. D ओहम इज इक्वल्स टू तो जो एरिया आहे, एरिया DA, आणि त्याच्या खालचं जो त्याची जी रेडियस आहे, त्या एरियाचं जे डिस्टन्स आहे सेंटरपासूनचं, ते आहे R आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे DA अपॉन R स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला फॉर दॅट solid angle. So what is solid angle? Solid angle is the angle which is subtended by the area ds at the center O किंवा at point O, and it is measured as the ratio of area of that portion of the surface of a sphere to the square of the distance or the square of radius of the sphere, DA upon R square. ह्याचं युनिट जे आहे या एरिया सॉलिड अँगलचं ते आहे स्टेरेडियन. STE स्टे रेडियन, RADIAN स्टेरेडियन. आणि ते सिम्बॉल काय, आपण कसं दाखवायचं, कसं स्टेरेडियन, तर त्याचं सिम्बॉल आहे स्टेरेडियनचं SR. SR is the symbol for स्टेरेडियन. S for stay, R for radian, स्टेरेडियन असं वाचायचं SR. तर अशा प्रकारे हे 2 अँगल आहेत, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. इथं आपल्या नोट्समध्ये तुम्ही जर बघितला तर तुम्हाला नोट्समध्ये इथे दिसेल पहा, अँगल सॉलिड अँगल इज इक्वल्स टू एरिया अपॉन R स्क्वेअर. मग आता समजा आपण एक स्फिअर घेतला तर पूर्ण जो स्फिअर आहे त्या पूर्ण स्फिअरचा जो सरफेस एरिया किती असतो. समजा असा एक स्फिअर घेतला आपण आणि त्या स्फिअरचा पूर्ण सरफेस एरिया, हा टोटल सरफेस एरिया किती असतो एवढा पूर्ण. म्हणजे समजा इथून स्टार्ट म्हटलं आपण, समजा इथून स्टार्ट म्हटलं आणि असा एक पूर्ण राऊंड आपण झाला, पूर्ण स्फिअरचा सरफेस एरिया तो आपल्याला माहिती आहे, तो असतो 4πr स्क्वेअर. मग सॉलिड अँगल जो आहे, पूर्ण टोटल सॉलिड अँगल त्या पूर्ण स्फिअरचा, तो जर काढायचं म्हटलं तर काय येईल पहा. पूर्ण सरफेस एरियाचा जो सरफेसचा जो एरिया आहे तो आहे 4πr स्क्वेअर आणि डिवायडेड बाय ही जी रेडियस आहे या सर्कलची, या स्फिअरची, ती आहे R आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे एरिया अपॉन आपला फॉर्म्युला काय, D ओमेगा इज इक्वल्स टू DA अपॉन R स्क्वेअर. मग याच्यामध्ये आपण किमती घेऊ. एरिया पूर्ण सरफेस एरिया 4πr स्क्वेअर आणि त्याची रेडियस आहे R, त्याचा R स्क्वेअर, हे R स्क्वेअर हे R स्क्वेअर कॅन्सल, 4π स्टेरेडियन. So 4π स्टेरेडियन is the total solid angle subtended by the total entire sphere at the center O. अशा प्रकारे टोटल सॉलिड अँगल आपण काढू शकतो 4π रेडियन. हा जो अभ्यास आहे प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल, ह्याच्यामध्ये आपण डिग्री आणि रेडियन असे जे 2 अँगल आहेत ते कसे बरं आपण दाखवतो हे पहा. हा हे पहा, या ठिकाणी डिग्री आणि रेडियन यांच्यातलं रिलेशन आपल्याला इथं दिलेलं आहे. हे पाय रेडियन म्हणजे आपल्याला मिळेल
180 डिग्री. पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री. मग 1 रेडियन म्हणजे किती? 1 रेडियन म्हणजे 180 भागिले पाय होणार. मग पायची किंमत घेतली आपण 3.1415. तर याचं कॅल्क्युलेशन केलं आपण, भागाकार केला, उत्तर येणार आहे 57.297 डिग्री. म्हणजे 1 रेडियन म्हणजे 57.297 डिग्री. रेडियनचं डिग्रीमध्ये असं आपण कन्वर्ट करू शकतो. मग आपल्याला डिग्रीचं रेडियन करायचं असेल तर काय करणार? 1 डिग्री म्हणजे आता इथं उलटं करायचं पहा, पाय अपॉन 180 ह्याच्या उलटं. मग पायची किंमत घेतली आणि त्याला 180 ने भागलं आणि हा भागाकार केला 1.745 इंटू 10⁻² रेडियन. म्हणजे 1 डिग्री म्हणजे एवढे रेडियन. दुसरे जे युनिट्स आहेत प्लेन अँगलचे ते आहेत मिनिट आणि सेकंद. 1 डिग्री इज इक्वल्स टू 60 मिनिट. 1 मिनिट इज इक्वल्स टू 60 सेकंद. मिनिट हे कसं दाखवायचं? त्याच्या डोक्यावर अशा प्रकारे एक छोटीशी रेष आहे पहा 60च्या वर, त्याला म्हणायचं मिनिट. आणि सेकंद ह्याच्यावर इथं 60च्या वर बघा, इथं 2 रेषा आहेत अशा, त्याला म्हणायचं सेकंद. 2 रेषा म्हणजे सेकंद, 1 रेषा म्हणजे मिनिट. 1 डिग्री इज इक्वल्स टू 60 मिनिट. 1 मिनिट इज इक्वल्स टू 60 सेकंद, असं हे वाचायचं. मग आता हे जे रिलेशन आहे या रिलेशनप्रमाणे जर आपण 1 मिनिट हे किती रेडियन असतं काढलं तर आपल्याला मिळेल 2.91 इंटू 10⁻⁴ रेडियन. आणि 1 सेकंद म्हणजे किती रेडियन होईल? 4.847 इंटू 10⁻⁶ रेडियन. JEE नीट CET यांचा जो अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना हे डिग्रीचं मिनिटाचं रेडियनमध्ये, सेकंदाचं रेडियनमध्ये हे रिलेशन्स त्यांना उपयोगी पडतील. पण आता सध्या तूर्त जो अभ्यास तुम्ही करणार आहात त्यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा, पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री. एवढं जरी तुम्ही सध्या लक्षात ठेवलं तर आपल्याला बऱ्यापैकी पुढचा अभ्यास करायला मदत होणार आहे आणि आपल्याला ते सोपं जाणार आहे. ओके. हा जो प्लेन अँगलचा जो अभ्यास आहे, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल ह्या 2 अँगलचा हा अभ्यास थोडासा आपण एक ॲनिमेशनच्या माध्यमातून बघूया, कसं आपल्याला ते लक्षात येतं बघूया. पहिल्यांदा आपण बघूया प्लेन अँगल. हे पहा, एक सर्कल घेतलं इथं आपण आणि त्या सर्कलमध्ये एक आर्क घेतली आपण. आर्कची लांबी आहे DS मगाशी सांगितल्याप्रमाणे, आणि तिथला जो अँगल आहे सेंटरला झालेला तो आहे अँगल d θ. छोटा असल्यामुळे D आणि DS. हा जो अँगल आहे या अँगलला म्हणायचं प्लेन अँगल. द अँगल सबटेंडेड बाय आर्क ॲट द सेंटर ऑफ ए सर्कल इज कॉल्ड एज ए प्लेन अँगल. आणि त्याचा जो फॉर्म्युला आता मी सांगितल्याप्रमाणे d θ इज इक्वल्स टू आर्क अपॉन रेडियस म्हणजे DS अपॉन R. समजा DS ची व्हॅल्यू 1 आहे आणि R ची व्हॅल्यू पण 1 आहे तर आपल्याला तो अँगल जो आहे d θ त्याची व्हॅल्यू येणार 1 रेडियन. म्हणजे 1 रेडियन म्हणजे नेमकं किती असं जर विचारलं तर जर अँगल 1 असेल आणि रेडियस 1 असेल तर त्यावेळेसचा जो आर्क 1 युनिट असेल आणि रेडियस 1 युनिट असेल त्यावेळेसचं जे अँगल आहे प्लेन अँगल त्याला म्हणायचं रेडियन. आता सॉलिड अँगल बघूया आपण. सॉलिड अँगलसाठी एक मोठा स्फिअर आहे आणि त्या स्फिअरचा एक छोटासा असा एरिया घेऊन त्याचा खालचा एक शंकू घेतला आपण, छोटासा पार्ट आपण घेतला आहे आणि तो वरचा जो सरफेस आहे त्याची व्हॅल्यू आहे सरफेस एरिया DA आणि रेडियस जे आहे सेंटरपासूनची त्या एरियाची जी डिस्टन्स आहे ते आहे R. आणि त्यावेळेसचा जो अँगल तिथं आपल्याला दिसतो तो आहे d ओमेगा किंवा d ओहम, आत्ता मी सांगितल्याप्रमाणे. मग हा जो अँगल आहे d ओहम, तो अँगल आपण कसा काढायचा? तर त्याचा फॉर्म्युला तर आपण आत्ताच बघितला, d ओहम इज इक्वल्स टू DA अपॉन R². हे D का घेतलं आपण? कारण त्याची किंमत खूप लहान आहे, एरिया खूप छोटा म्हणून DA, अँगल खूप लहान आहे म्हणून D ओहम किंवा d ओमेगा. स्टे रेडियन हे युनिट आहे आणि त्याला आपण DA अपॉन R² हा फॉर्म्युला घेतला. अशा प्रकारे प्लेन अँगल आणि सॉलिड अँगलबद्दल आज आपण माहिती बघितली आणि त्याच्यावरचे काही न्यूमरिकल्स आहेत पुस्तकामध्ये पेज नंबर 2वर एक्झाम्पल एक दिलं आहे 1.1. ते एक्झाम्पल आपण सोडवायचं आहे आणि ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून पण काढायचं आहे. आणि अनसॉल्वड एक्झाम्पल जे आहेत त्याच्यामध्ये पण एक एक्झाम्पल आपल्याला दिले ते आपण उद्या बघूया. हा आहे प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. ओके, थँक्यू. मला वाटतं नक्की तुम्हाला समजलं असेल. आपण उद्या भेटूया.